हाय हॅलो नमस्कार. आज आपण करायला शिकूया सगळ्यांना आवडणारा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि नाश्त्याची लज्जत वाढवणारा असा टोमॅटोचा सॉस. टोमॅटोचा सॉस हा प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आज आपण ही माझी मेथड बघूया. या मेथडप्रमाणे तुम्हाला कसा वाटतोय ते बघा आणि त्याप्रमाणे एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट द्यायला विसरू नका. आता यासाठी टोमॅटो सॉससाठी लागणारं आपण साहित्य काय काय घेतले बघूया. याच्यात 3 किलो आपण टोमॅटो घेतलेले आहेत, अर्धी वाटी लसूण, पाव वाटी आलं, त्याच्यानंतर साखर अर्धा किलो, 60 ग्रॅम मीठ आणि मिरे 1 चमचा आणि 2 चमचे टेबलस्पून बडीशेप अशा प्रकारे आपण घेतलेले. आता आपण याच्या पुढं कृती करायला बघूयात. टोमॅटो सॉस करायला घेऊयात. इथं मी 3 किलो टोमॅटो घेतलेले होते, ते ह्याच्यात मी उकडून घेतलेले आहेत बघा. याच्यामध्ये टोमॅटो 3 किलो, एक अर्धी वाटी लसूण घेतला आहे बघा आणि एक पाव वाटी आलं, हे सगळं ह्या कुकरमध्ये घालून उकडून घेतलेलं आहे. सॉरी, मला ती पहिल्यांदा दाखवायचं लक्षात आलं नाही म्हणून मी आत्ता दाखवत आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं आपण ते उकडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे मिक्सरला काढून या गाळणीतनं गाळून घ्यायचं. आणि एका बाजूला हे जे आहे ते बडीशेप 2 चमचे, 3 किलोला 2 चमचे बडीशेप आणि 1 चमचा मिरे बारीक वाटून घ्यायचे. मीठ घालून मी बारीक वाटून घेणार आहे. धने आणि धने बडीशेप आणि मिऱ्याची पावडर केलेली आहे, ते आपण मिक्सरमध्ये टोमॅटो वाटायला टाकणार, त्याच्यात टाकायचं. किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ते, माझं विसरलेलं म्हणून मी आत्ता पावडर करून घातली. तुम्ही जर टोमॅटो उकडते वेळेस त्याच्यात जर मिरे 1 चमचा आणि 2 चमचा बडीशेप घालून उकडून ते टोमॅटोबरोबर मिक्सरला वाटून घेतले तरी पण चालतात. आता हे मी पावडर करून मी टोमॅटो टाकलेले आहे, ते आपण आता मिक्सरला काढून घेऊयात. त्या पद्धतीनं ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोची. आता ही प्युरी आपण चाळणीमध्ये घालून गाळून घेऊयात. आता आपण या चाळणीत घातलं आहे बघा हे. आता हे चाळणीत आपण गाळून घेऊयात. स्पॅच्युलानं हे आपण सगळं व्यवस्थित गाळून घेऊयात. मिक्सरला काढायचं आणि मिक्सरमध्ये जी प्युरी आहे केलेली ती ह्याच्यात घालून आपण बडीशेप आणि मिरे की नाही त्याच्यात तुम्ही उकडताना घातलं तरी चालतंय. मग आलं, लसूण, मिरे, बडीशेप आणि टोमॅटो फक्त एक शिट्टी केली तरी टोमॅटो लगेच शिजून जातो. बिन पाणी घालता हे करायचं, टोमॅटोचं पाणी आपोआप सुटतंय. त्याच्यानंतर हे दुसरा जो आपण बॅच काढलेली आहे, दुसरी बॅच, ती ह्याच्यामध्ये घालूयात. ती बारीक वाटून घेऊया, बारीक हे गाळून घेऊयात गाळणीतनं. बारीक वाटून घेतलेली आहे ती गाळणीतनं गाळून घेऊ. आता आपण टोमॅटोचं ते बिया आणि वरचं हे जो चोथा राहिला तो आहे हा. आता आपण तिथं हे गाळून घ्यायचं आहे टोमॅटोचं सारण, रस सगळं, आणि ते इथं थोडं उकळत ठेवलं. हे अशा पद्धतीने उकळत ठेवायचं. आणि हे निम्मं कमी झाल्यावर त्याच्यात आपण 3 किलोला अर्धा किलो या प्रमाणात साखर घालायची. 3 किलो टोमॅटो त्याला अर्धा किलो साखर हे प्रमाण त्याचं आहे. आणि 60 ग्रॅम मीठ, एवढं मीठ घालायचं. आणि 100 ग्रॅम बुक्का म्हणजे लाल तिखट. मी काश्मीरी तिखट घालणार आहे, ते आता करायच्या वेळी परत दाखवते तुम्हाला. हे आता आपण टोमॅटोचं हे काढलेलं आहे, गाभ्याचं न्यायचं मिक्सरला काढलेली पेस्ट ती आणि ते सुटलेली
ते आपण उकळत ठेवले आणि थोडंसं जे आपण टोमॅटोचं हे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लाल तिखट मिसळून घेतलेलं आहे का आता त्याच्या गुठळ्या त्या गरम ह्याच्यात ठेवा नको म्हणून हे जे प्युरी केलेली होती त्या थोड्या गार प्युरीमध्ये आपण लाल तिखट 60 ग्रॅम लाल तिखट मिसळून घेतलेलं आहे ते आता हे कमी झालं जरासं कमी झालं उकळून आटलं की त्याच्यामध्ये हे तिखट घातलेला हे पेस्ट ह्याच्यामध्ये ओतूया आपण आता ह्याला उकळी येऊन चांगलं थोडंसं आटू देते या ठिकाणी लाल तिखट घातलेलं टोमॅटो प्युरी घालून आटवून घेतलंय बघा हे सगळं गॅसवर असं उडतंय ते जरा जपून ते हे करा हे आटवून घ्यायचं थोडं आणि ते आटत आल्यावर त्याच्यामध्ये हे आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे ती साखर या ह्याच्यामध्ये घालायची हातावर उडतंय बरं का ते जरा सावकाश लक्ष देऊन तेवढं हे करा हे नंतर हे पूर्ण साखर घालायची आणि ह्याच्यात घातल्यानंतर ती वितळून घ्यायची आणि परत थोडं आटवून घ्यायचं हा सगळा गॅस असा घाण होतोय बघा त्यासाठी हे टोपण झाकत काढत असं हे पूर्ण आटवून घ्यायचं आधी थोडं आणि त्याच्यानंतर साखर घालायची आणि ती साखर घातल्यानंतर परत थोडं आटवून घ्यायचं आणि ते घट्ट सुरुवातीला घट्ट होत नाही गार होईल तसा तो सॉस घट्ट होत ते आता हे एवढं आपण आटवून घेतलेलं आता साखर घालून परत त्याला ते आटवून घेऊया दाखवते मी तुम्हाला कुठपर्यंत आटवायचं ते हा आपला सॉस तयार झालाय बघा पूर्ण आता हा सॉस झालाय का नाही कसं बघायचं एकतर ह्याला घट्टपणा जाणवेलच किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चमच्यावर जो सॉस तयार झालाय तिथं मध्ये अशी आडवी रेष ओढायची जर दोन्ही हे एकत्र आले नाहीत तर ओळखायचं की सॉस झालेला आहे नाहीतर काय होतंय पातळ जर असेल जर मध्ये रेष ओढली तर ओघळ परत आहे तसं ते दोन्ही मल एकमेकात मिसळते हा आपला आता सॉस तयार झाला आहे ह्याच्यावरनं लक्षात येते की दोन्ही हे एकत्र येत नाहीत बघा आहे तशी रेष मध्ये आहे ह्याच्यावरनं ओळखायचा की आपला सॉस तयार झालेला आहे सॉस करताना काळजी घ्यायची कारण हे फार अंगावर उडतं हे बघा हे पूर्ण गॅस घाण होतोय त्याच्यासाठी जरा सांभाळूनच हे सॉस करा चवीला अतिशय आणि प्युरिटी ह्याच्यात पूर्ण असते कारण आपण टोमॅटो ह्याच्यामध्ये पूर्णपणे वापरतो विकतच्या ह्याच्यात काय वेळे भोपळा किंवा ते कॉर्नफ्लोअर घालून घट्ट केलेलं असते किंवा त्याच्यात भेसळ काहीतरी असू शकते तसं हे आपल्या डोळ्यासमोर आपण प्रत्यक्ष केल्यामुळं हे तुम्हाला आहे तशीच ह्याच्यात प्युरिटी मिळणार ह्याच्यामध्ये भेसळ वगैरे काय असणार नाही आणि करायला फार सोपं आहे सॉस घरातल्या घरात अगदी सुंदर विकतच्यापेक्षा सुद्धा कलरसुद्धा किती सुंदर येतो बघा तुम्ही कलरसुद्धा किती छान आहे तर तुम्हाला जर यात कलर आणखीन लाल पाहिजे असेल तर टोमॅटो उकडताना त्यामध्ये थोडासा बीट घालायचा म्हणजे त्याला लाल आणखीन डार्क कलर येतो आता हा सॉस आपला पूर्णपणे तयार झालेला आहे हा सॉस आता भरून ठेवताना पूर्ण गार करून घ्यायचा अगदी गार झाल्यानंतर आपण ज्या बाटलीत भरून ठेवणार आहे ती पहिला गरम पाण्यानं उकळलेल्या पाण्यानं बाटली स्वच्छ स्टरलाइज म्हणजे धुवून घ्यायची आणि कडक उन्हात 1-2 दिवस वाळवून घ्यायची आणि त्या वाळवलेल्या बाटलीमध्ये हा सॉस आपल्याला भरून ठेवायचा आहे पण भरून ठेवायच्या आधी ह्या सॉसमध्ये 2 चमचे व्हिनेगर घालायचा आणि तो व्हिनेगर पूर्णपणे त्या सॉसमध्ये पूर्ण हलवून मिसळून घ्यायचा आणि ते मिसळून झाल्यानंतर आपण या सॉसला त्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि पॅक करून फ्रीजमध्ये